मी अनेक कृषी इन्शुरन्स कंपन्यांसोबत बसलो. ते म्हणते तू कायला मंत्री झाला रे आमच्या पुरावर बसायला. पण माझं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्याला जेवढं द्याल तेवढं कमी आहे, कारण तो निसर्गाशी लढतो, तो उघड्या आभाळाखाली आपली शेती करतो. दुसरा निर्णय झाला, आता अनेक विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने टीका करतात की आता या महाराष्ट्रात फक्त लाडकी बहीणच आहे. पण या विरोधकांना माहित नाही, सगळ्यात अगोदर हा शेतकरी सुद्धा या सरकारचा लाडका आहे, म्हणूनच या योजना सगळ्या शेतकऱ्यांना दिल्या जातात. आज आपण बॅटरीवर चालणारे फवारणी यंत्र, काही दिवसात आचारसंहिता लागेल, पुन्हा आपण सत्तेत येणार, ह्याच्यात निर्विवाद सत्य आहे. कुणी काही जरी उड्या मारीत असलं तर आता आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा महायुतीच्या सोबत आहेत आणि लाडके शेतकरी सुद्धा महायुतीच्या सोबत आहेत. त्यामुळं सत्ता पुन्हा येणार आहे, पण पुन्हा हाच विभाग माझ्याकडे राहावा याच्यासाठी अण्णा तुम्ही प्रयत्न करावा. तसा हा विभाग साधा नाही आहे. चांगलं झालं तर कुणी आभार मानित नाही, वाईट झालं, पाऊस कमी पडला शिव्या कृषी मंत्र्याला, पाऊस जास्त पडला शिव्या कृषी मंत्र्याला, विमा उशिरा मिळायला लागला शिव्या कृषी मंत्र्याला, अनुदान उशिरा मिळालं शिव्या कृषी मंत्र्याला. वर्ष दीड वर्ष झालं रोज रात्री मला उचके येतात. आता जरा थांबणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.